सुयश कारणे बुवा उत्कृष्ट असं गायक आणि या ठिकाणी प्रथम भजनाची सुरुवात बुवाने केलेली आहे. भजनाला सुरुवात करूया. प्रथमतः सांगतो मी 2020 भजन आहे तरी पण सध्या म्युझिकचं फॅन आहे, टायटल म्युझिक, आणि मी भजनात म्युझिक मारत नाही, भजनाला सुरुवात करतोय. बुवाने सांगितलं तसं मनोरंजन होणार अगदी पिसा पिसा काळीपर्यंत. पण प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, बाकी पेटाव शेलाव काय तर हा पुढे. हॅलो हार्मोनियम कमीच ठेव. हॅलो तूच सूर ढावा मजसी, तूच सूर ढावा मजसी, तूच एक तारी, तूच सूर ढावा मजसी, तूच एक तारी. सगुण रूप लावे देवा एक दातरी, सगुण रूप लावे देवा एक दातरी, सगुण रूप सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं हे आपलं कोकण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली ते आपलं हे महाराष्ट्र राज्य. आणि या महाराष्ट्र राज्यामधील नामवंत असा हा देवगड तालुका आणि या देवगड तालुक्यातील ही तळेबाजार नगरी, या ठिकाणी आजचा हा माघी गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा होतोय. तर या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या ठिकाणी गेले 2 दिवस अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. आपण आता पाहिलं दिंडी भजनासारखा छान असा कार्यक्रम या ठिकाणी चालू होता. तर या जयंतीनिमित्त या गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी हा आमने सामने डबलबारीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या सामन्यासाठी आम्हा दोन्ही बुवांची निवड केली. मी बुवा राकेश मधुकर मिशाळ, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, राहणार सुखवस्तीसाठी मुंबई सांताक्रूज. मला या ठिकाणी पकवाज साथ करतायत माझ्या वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय सागरजी तिल्लोटकर. तसेच मला या ठिकाणी ढगातबला साथ करतायत आमच्या पोंबुर्ले गावचे सुपुत्र कुमार शार्दूल पेडणेकर. त्याचप्रमाणे माझी सर्व कोरस मंडळी. आज माझ्या कोरस मंडळीमध्ये सन्माननीय भजन सम्राट संतोषजी शिरशेकर बुवा यांचे शिष्य देवळेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतोय. तसेच आमच्या माझे गुरुमाऊली सन्माननीय प्रमोदजी हरियान बुवा यांना गेली 22 ते 23 वर्ष साथ संगत करणारे सन्माननीय रघुवीर पडवळ बुवा आणि पप्पू नार्वेकर बुवा या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतं. तसेच या ठिकाणी माझे गुरुबंधू खास मुंबईवरून या वारीसाठी आले प्रथमेश डांबरे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. त्याचे पिताश्री या ठिकाणी माझ्या बाजूला बसले, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच आजच्या या वारीसाठी
मला जोडीला बुवा प्रतिस्पर्धी बुवान सांगला सुरुवातीपासूनच काय त्या करीत घे प्रतिस्पर्धी बुवा खरोखर सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे मित्र सन्माननीय बुवा श्री सुशीलजी गोटेनकर बुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय कुमार सुयशजी मुरारी काराणे यांना या ठिकाणी पकवास साथ करताय. सन्माननीय आमचे मित्र विनोदजी मांडवकर त्यांना या ठिकाणी ढगातबला साथ करतायत. सन्माननीय दामोदरजी बुवा घाडी आणि त्यांचे सर्व कोरस मंडळी यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. आज हा कार्यक्रम ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे श्री गणेश मंदिर उत्साही मंडळ आणि ग्रामस्थ तळेबाजार या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजेंद्र मापसेकर साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री अनिल मोडकर साहेब तसेच खजिनदार श्री बाळकृष्ण हिंदळेकर साहेब आणि कार्यवाह श्री संजयजी रुमडे साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. तसेच हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक नामवंत भजनीबुवा पकवाज वादक इतर कलाकार आले त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्त्या गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुडी झळारी कारुण्य सिंधू वधुकारी तुझं वीण शंभो मद कोणतारी. माझं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन ठाणेश्वर आणि या देवघर मधील आपल्या कुणकेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन गुरुराया तुझा इच्छा नाही सगळा कृपा करी रंगा दासावरी. माझे गुरुदैवत सन्माननीय प्रमोदजी हरियाणबुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तसेच आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती न्यायालंकार मंडित न्यायालंकार वेचित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर राजनीती धुरंधर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुजरा करून आणि तुम्हा जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या 2020 आमने सामने बारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो बुवाने सांगितलंय आणि मंडळीतनं पण सांगतायत पेटवीत घेऊ आपण. बुवाने सांगितलंय तुझं प्रथमतः भगवंताचं नामस्मरण आणि नंतर आमची डबल वारी काय त्या पेटवूचा. बुवा भजनाच्या आधीच अगदी सुरुवातीक बराच काय काय बोलला असू दे. त्या ठिकाणी सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय आमचे रासम माऊली चंद्रकांतजी रासम माऊली या ठिकाणी आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, त्यांना धन्यवाद देतोय. ते 2 स्टँड याक तुका दिसला नाही नजर कमी झाली की माझा बारीच टाकूचं नाही माझ्या चॅनलला नाव घेऊन आली आहे. ह्या बघ फिरता देवळा वाजवलाच नाही तुम्ही आत गेल्या नाही वाजवू असू दे. पिसा काय ते काढूया. बुवा प्रथमतः भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे त्या पद्धतीने भजन करूया. हॅलो
श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते ओम नमो जी गणनायका कोरच आवाज आहे ना ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे माझा वाक शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करोनिया ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः पुंडरी ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री मल्लिकार्जुन श्री गणपती गजानन श्री सत्यनारायण श्री कुणकेश्वर श्री कवळदेव श्री ब्रह्म
सुगुराव बुवा काय बुवाने सांगितलं नाही मनोरंजन फुलटू होणार बुवा काय खरोखर बुवा उत्कृष्ट गायक आहेत आणि मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये बुवांचा पहिला क्रमांक ठरलेला असतो कारण त्या पद्धतीचं त्यांचं गायन आहे आम्ही काय त्यांचे एवढे गायक नाही बुवा सांभाळून घ्यावा लिहूक लागले निबंध हो सध्या तो निबंध पहिले आम्ही शाळेत गेल्यावरच लिहायचे आता काय तर मध्ये नवीन पॅड येला ॲक्सिडेंट झाला की निबंध लिहून घेतात माहिती आहे हा विषय ड्रायव्हर ट्रेनमधनं म्हणता येईल भैयांचं वास घेत वास काढतंय बघ तुका काय वास कसं घेऊ होतो तुका जरा थांब सुरुवात होऊन दे फक्त क्षणभर क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा
कारण आमका जसं सांगितलेलं होतं तशीच परिस्थिती आहे. कारण दुपारी भजन रसिक कमी असतात म्हणून सांगितलं नाही होता. मग अशी बरेच जण होते. आणि बुवा हे काय मी घालवलेली नाही हा, होय तसाच असता, तुका चांगला माहिती हा, नाही तर माझ्यावर बिल फाडशील बुवान घालवल्यान म्हणून. असू दे, रुबावली सादर करतोय. पण काय बुवान सांगला कळ काढली हा. आणि दुसरी बारी माझ्याकडे म्हटल्यावर काहीतरी बोलव, काय नाव काय तुझं ते सांग. मिसाळ केला नाही. तू पण मगाशी पिसा काढूसाठी मिसाळच बोललोस. हो, मग मिसाळ पिसाळलो तर किती बेकार आहे हे का चांगला माहित आहे. तुम्ही असाच करतास ओ, पैशाचा उगीच केलास ओ रासम माऊली. तुमच्याकडनं ना पैशाचा उगीच केला. तुमच्या बुवाचो तुमचो बुवा मुंबई गेलो की आमच्या दोघांचे पेटी घेऊन बारी करता असं मंडळी सकट. इकडे आमच्या सांताक्रूज मालाडला असली की माझी पेटी, भांडूप साईडला असली की ह्या बुवाची पेटी. काय बुवाची बाजूच घेतलास. मगाशी फोन केलो तेव्हा बाहेर इलो नाही तुमचो बुवा. नाडनात थंय बोलवला होता. आता बरा वाटला ना जरा बुवाचा आवाज ऐकल्या. सेम येणारच नाही हो. कसा माहिती हा, सेम आवाज काढूच शकत नाही. कारण तो ब्रह्मदेवान जेव्हा साचो बनवला ना माणसाचो, तो एकच साचो बनवला आणि तो कंठ पण ना सेपरेट हा प्रत्येक माणसा. आपण कोणाचोच सेम आवाज काढू शकत नाही आणि एक माणूस एक सारखं होऊ शकत नाही. बरोबर ना. आज भांडोक जिल्ह त्यांची ह्याची बारी की त्यांची माझ्या वांगडा तास समजत नाही. असू दे, आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी रासमावले यांच्याकडनं 201 रुपयाचा पारितोषिक आलाय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. काय सुरुवातच करू हव्या. बघा कसं राजबिंड होऊन इलो एकदम. जॅकेट बिकेट मगाशी सांगलं ना लगीन झाला बुवाचा. माझ्याकडे पण हा जॅकेट याक हा, आणि याक त्या दिवशी बायको निकला. म्हणजे त्यांना ती मोदीची बातमी बघितला, मोदीचं जॅकेट अमुक अमुक करोडला गेला. त्याका वाटला माझो बुवा, माझो घो मोठो बुवा. सध्या काय रे काय काय लय बारीओ करूक लागलो. माझ्या घोवाचा पण जायत म्हणून त्या दिवशी ना तो भांड्यावालो येलो होतो. त्या भांड्यावाल्याक दिला जॅकेट. त्याका वाटलं बरेचसे पैसे गावती. पण त्या भांड्यावाल्यानं दिला काय माहिती, बिन ढाकणाचा तो. आता ते तू चाय बनवून पितावा मी दोघावा. खरोखर माका मगाशी सांगता ट्रेनने इलोय. गाडी आहे ना तुझ्याकडे. हा हो, ताच सांगतो. बरं भैयाच्याकडनी त्या रायच्या तेलाचा वास घेऊ गेलंसच की. त्या बारी कधी कधी ठरली, मग तिकीट काढून यायचा ना. बरं माका फोन करतोस तर मी आणलं असतं. मी गाडी खाय बघ, तो आमच्या डांबऱ्याने मी 2 जणच दिला गाडी. पाठी पुढे बघायचं नाही. बारी इली की गाडी काढायची वाटेक लागायचा. खरोखर महिला वर्ग भरपूर होते या ठिकाणी. बरा वाटला होता जरा. म्हटलं आज मी विचार केलाय, म्हटलं महिला वर्गाचा गजर घेऊया. पण आता सगळे गेले, थोडेसेच रवले होत लाडके बहिणी. खरोखर पण होत ना, त्यांचे आभार लागला. या ठिकाणी साऊंड उत्कृष्ट असा लाभलाय, त्यांचे देखील आभार. सुरुवातीला आभार मानायचे राहिले, नाही तर हो तेवढाच घेऊन रवत. नाही रुपावली घेऊयाच. पण काय तो म्हणणार मग बुवाची कळ काढले. मी काय बोललो नाही. मग किरीश का गाणं सुने का म्हणा, तू चांगला म्हणता. माका पोपट म्हटला, ही गाण कोकिळा, म्हणून तू किरीश का गाणं म्हण. ऐकलं म्हणशी ना. आता बघा कसं भडकात तो, म्हणून जरा ते का तापवत. हाक मारूक म्हणता गेला मी तुझ्या पाठी लागून येईन. मोठो मी हे ना येऊचा असाच झाला हो. हाक मारूच्यावरनं विषयावरनं विषय येलो. तर मी चालले होते, म्हटलं जाऊया, मित्र आहो ना आम्ही, घेऊन जाऊया. त्यांना माझा एक मित्र होतो, तो ना सैन्यात होतो, सैन्यात कामा. आणि त्याला वीर मरण इला. गोळी लागली रे. लढाई करता करता गोळी लागली. आता त्याच्या घरी जाऊ गोवा, हाक मारूक म्हणून गेलावानी झालं. त्याचा भाव होतो. मी आपलं गेल्यावर विचारे काय रे बाबा कसं काय. तर बुवा म्हणता राकेश
मी काय तर बघतोय. गेलो पुढे आणि म्हणता, हो दादा काय झालं, कसं झालं? तो सांगता काय नाही, सैन्यात होता ना, ते युद्धाच्या वेळी गोळी लागली. आता एवढ्या त्यांना सांगल्या, ह्या गुलामान गप राहता ना. म्हणता गोळी कुठे लागली? तर तो भाव म्हणता आपलं चांगला इथे लागली. तेवढं ऐकून घबरवतो. ह्यो गुलाम पुढे म्हणता, बरा झाला डोळो वाटावलो. म्हणजे तो जीव गेलो त्याचा काय नाही, माका काय पाठसून काय सुजवलं आणि लाल केल्याने गजरात बघतोय. जरा थांब, जॅकेटा बिकेटावालो तो काय तो हिरो असतो, बघूया नंतर. बरोबर ध्यानाचा अभंग घेऊया. बुवांकडे गजर आणि मग गजराच्या माध्यमातून मनोरंजन नक्की होणार, प्रबोधन पण होणार. बुवान फक्त मनोरंजनाची बाजू सांगला, मी प्रबोधनात्मक गजल घेतोय त्या विसरलंस तू होय ना. काय ते पॉईंट 7-12 वगैरे काढ. तेका जशी बारी आ रात्री तशी माका पण रात्री दुसरी बारी आ. आणि त्या बारी एक माझ्याबरोबर शिक्षक होत, किती जपून बारी करूच्या माहिती मुख्याध्यापक गटने. असू दे. या ठिकाणी संदीपजी पोयरेकर शिरवली यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सुंदर ते ध्यान, हे ध्यान नाही. ह्यो गुलाम माझा मित्र आज बारीपुरते आम्ही वाजल्या. सुंदर ते ध्यान म्हणजे त्या भगवंताचं ध्यान. बुवाने सांगितलं जरा इको कमी करा. हॅलो 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 असा होता. हॅलो हॅलो. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. बुवाने सांगितलं भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे म्हणजे ते ध्यान, भगवंताचं ध्यान. काय म्हणतोय? सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे
मकर कुंडले गणपती श्रवणे कंठी कौस्तुभामणे विराजित तुलसी हार गळासे तुलसी हार गळासे तुलसी हार गळासे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळासे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले पाहिन तुलसी हार गळासे आवडे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार कासे पीतांबर कासे पीतांबर धन्यवाद